नमस्कार. विमर्श विथ विशालमध्ये मी आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करतोय. मी आज एक मुलाखत घेणार आहेत आणि त्या मुलाखतदारांचा परिचय मी करून देण्याची त्यांना विनंती करतो. बोला तुमचं नाव आणि सांगा. माझं नाव सचिन नामदेव जाधव आहे. मी गेल्या 2 वर्षापासून लॉकडाऊनमध्ये काही घटना घडल्यानंतर मी पुणे सोडलं आणि त्यानंतर भगवे वादळ फाउंडेशनच्या माध्यमातून मी सामाजिक कार्य करतो. त्यामध्ये आपण 2023 मध्ये पलूस तालुक्यातील 23 गावांचा 2019 साली आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी 95,000 प्रति घरी अनुदान जाहीर केलेलं असताना ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर 4 वर्ष अनुदान दिलं नव्हतं. ते अनुदान आपण 1,500 कुटुंबांना 10,01,73,000 रुपये मिळवून दिलं. त्यानंतर जे गेल्या अनेक वर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जी लूट चाललेली होती की त्याच्यामध्ये कारखानदारांनी, सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी सांगायचं की आम्ही योग्य भाव देतो आणि आमचे आदरणीय गडकरी साहेब सांगायचे की इथेनॉल 20% पेट्रोलमध्ये मिक्स करा की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. पण ऍक्च्युली शरद पवार हे खेकड्याची प्रवृत्ती असल्यामुळे त्यांनी काय केलेलं होतं की शासनाचा ऊस दर द्यायच्या GR मध्ये अशी खोच मारून ठेवलेली की इथेनॉल विक्रीतून येणारे उत्पन्नाचे पैसे आणि वीज निर्मितीतून येणारे उत्पन्नाचे पैसे शेतकऱ्यांना ऊस दराच्या स्वरूपात द्या, अशा स्वरूपाचा कुठेही उल्लेख केला नव्हता. त्यामुळं आज गेली 20 वर्ष झालं शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचं काम हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं केलेलं. तर त्याला वाचा फोडून आपण आदरणीय केंद्रीय सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शाह साहेब सहकार मंत्रालयापर्यंत केंद्रातल्या आपण त्याचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर वीज निर्मितीचे आणि इथेनॉलचे पैसे शेतकऱ्यांना देण्याचा आता आदेशामध्ये सहभाग होईल. त्यानंतर मी भगवे वादळ फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळं माझं सामाजिक कार्य चालू असतानाच आज मी एक जनजागृतीसाठी आज हा बॅनर मी वांगी येथे सर्व परवानग्यासहित कटेंगे तो बटेंगे या आशयाचा आदरणीय गोरखनाथ मठाचे उत्तर प्रदेशचे मठाधिपती योगी आदित्यनाथजी की सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, तर यांचे ते माझे गुरु आहेत. तर ते गुरु असल्या कारणानं मी त्यांचा शिष्य असल्या कारणानं त्यांच्या माध्यमातून जे पण मला शिकवण मिळत जाईल त्याचा अन्वय करत मी त्या पद्धतीनं काम करत असतो. तर आज मी वांगी गावामध्ये सर्व ग्रामपंचायत आणि निवडणूक अधिकारी पलूस कडेगाव मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून रितसर परमिशन घेऊन परवानगी घेऊन तो बॅनर लावला होता आणि तो बॅनर लावला असताना ज्या वेळेला बॅनर पूर्ण उभा राहिला त्याच वेळेला पलूस कडेगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार विश्वजित कदम तेथून गेले. त्यांनी मलाही पाहिलं आणि कटेंगे तो बटेंगेचा बॅनरही पाहिला. पण नंतर असं घडलं 2 तासामध्ये प्रशासकीय अधिकारी, ग्रामविकास अधिकारी ढोक साहेब म्हणून वांगीचे आहेत, त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हा बॅनर कर्मचाऱ्या थ्रू हटवणार आहे. मी त्यांना विनंती करत होतो की सर माझ्याकडे परवानगी आहेत, तुम्ही बॅनर हटवण्यासंदर्भात तुमच्याकडे परवानगी आहे का की त्या बॅनरवरती कुठल्याही प्रकारचा जातीवाचक, कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख नाही, जातीवाचक नाही किंवा निवडणूक आयोगाचे जे काय करावं आणि काय करू नये या नियमाच्या अधीन राहून आम्ही तो बॅनर बनवलेला असताना सुद्धा आमचा बॅनर हटवण्याचा प्रकार घडला. तर माझी पलूस कडेगाव विधानसभा 285चे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना माझी ही विनंती आहे की संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी की आमदारांच्या मार्फत, विद्यमान आमदार विश्वजित कदम यांच्या मार्फत संबंधित अधिकारी यांच्यावरती दबाव टाकला गेला का बॅनर हटवण्याचा. कारण हा बॅनर राजकीय नव्हता, हा बॅनर सामाजिक आहे आणि माझ्याकडं धर्मादाय आयुक्त कार्यालयामधलं भगवे वादळ फाउंडेशनचं रजिस्ट्रेशन आहे, त्याचे नंबर आहेत, E आणि F चे सर्टिफिकेशन आहेत, नीती आयोगचं रजिस्ट्रेशन आहे, ATJ आहे, 12 जेवढे पण प्रशासकीय कागदपत्र लागतात त्याचं सर्व माझ्याकडं पाठपुरावा आहे. पण आज मला खंत या गोष्टीची वाटते की शाळेमध्ये सुद्धा आपण हे शिकलो की एकीचं बळ जे शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, दुसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा धडा आहे की काड्या एकजूट बांधल्या तर ते मोडता येत नाहीत, एकीचं बळ, आणि विस्कटल्या तर पटकन मोडता येतात. आम्ही
कटेंगे तो बटेंगे जसं मी बॅनर लावला त्याच पद्धतीनं वर्तमानपत्रामध्ये आलेला आहे, टीव्ही चॅनल आलेला आहे, काही संपादकीय वर्तमानपत्र आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या अशा पद्धतीचे आशयाचे बटेंगे तो कटेंगे या संदर्भातले बॅनर छापून आले, माहिती छापून आलेली असताना आणि पाठ्यपुस्तकामध्ये एकीचे बळ महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिकवले गेलेले असताना तेच आम्ही म्हणतोय की बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ एकीचे बळ आहे आणि एकजूट राहा. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ घ्यायचा ही त्यांची मानसिकता आहे आणि या मानसिकतेला कुठेही ना दवाखान्यात उपचार आहे ना बाहेर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज आहे. तर माझे असे प्रशासनाला विनंती आहे, निवडणूक अधिकाऱ्यांना पडूस कडेगावच्या, की माझा बॅनर ज्या पद्धतीने त्यांनी हटवलाय त्याच पद्धतीनं नियमानुसार त्यांनी तो जाग्यावरती आणून लावावा ही माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. बर, तुम्ही जे म्हणताय ना हरकत दाखला, तुम्ही ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला काढला होता का हो? ग्रामपंचायतीकडूनच मी परवानगी घेतलेली होती आणि आज ग्रामसेवक ढोक साहेब मला फोनवरती म्हणतात की तुम्ही एनओसी घेतली नाही आणि मी त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही मला जे परवानगी दिलेली आहे त्याच्यावरती स्पष्ट लिहिलेल्या वरती ना हरकत प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का? आहे. ते दाखवा बघू, तुमच्याकडे आहे का? ना हरकत दाखला. माझ्या प्रेक्षकांना मी विनंती करतो की तुम्ही बघा, ना हरकत दाखला, ग्राम कार्यालय ग्रामपंचायत वांगी, सचिन नामदेव जाधव, राहणार वांगी, तालुका कडेगाव. ग्रामपंचायत हद्दीमध्ये हिंदू जनजागृती प्रचार प्रसारचे बॅनर कटआउट बोर्ड लावण्यासाठी. आणि मला वाटतं हे मारुती ढोक, तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, अच्छा, हे तुम्हाला दिलेलं आहे. जावं क्रमांक पण दिसतोय, विधानसभा निवडणूक 528/2024 असा हा क्रमांकही आहे. आणि त्यानंतर अजून एक परमिशन आहे तुमच्याकडे, मला वाटतं की मी त्या ढोक साहेबांना हेच विनंती करून सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला फोनवरती की तुम्ही जे नाहरकत प्रमाणपत्र म्हणता त्यालाच एनओसी म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. पण त्यांनी माझी कुठलीही गोष्ट ऐकून न घेता केवळ राजकीय दबावापोटी आज त्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे आणि माझा बॅनर तिथून हटवलेला आहे. त्यानंतर मी ती परवानगी घेऊन पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे जे निवडणूक अधिकारी आहेत की जे निवडणूक आयोगाकडून एक परवानगी घ्यावी लागते, ती परवानगी सुद्धा मी निवडणूक आयोगाकडून घेतलेली आहे. आणि त्या परवानगीमध्ये मला निवडणूक आयोगानं स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा आचारसंहितेचा भंग न करता परवानगी देण्यात येत आहे आणि तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवानगी घ्यावी. बरोबर. ही जी आहे उपविभागीय अधिकारी कडेगाव उपविभाग तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि क्लिअर कट प्रति श्री संजय नामदेव जाधव, बटेंगे तो कटेंगे या आशयाचे बॅनर पलूस कडेगाव मतदारसंघात लावण्याकरता परवानगी मिळण्याबाबत संदर्भ क्रमांक हे आहे 28/10/24चा. आणि मला वाटतं जे रणजित भोसले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी, तुम्ही जर सगळे पाहताय 225 पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी कडेगाव उपविभाग यांचं ते या परवानगी संदर्भात जे पत्र आहे ते मी आमच्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो. सांगायचा उद्देश असा की आपण पाहत असाल की आज प्रचंड मोठ्या प्रमाणात इतर पक्षांचे असतील बॅनर लावले जातात. आचारसंहितेमुळे आज पक्ष जर बॅनर लावत नसतील, परंतु सामाजिक संस्था आहेत त्यांना अशा प्रकारचं कुठलंही बंधन नाही आहे. मला आठवतंय की एका संस्थेला, जी अल्पसंख्याकांची संस्था आहे, त्याने मिरजेमध्ये प्रबोधनाचं काम चांगलं केलं म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी त्या संघटनेचा गौरव केला होता. मी त्या अल्पसंख्याक समाजाचं नाव घेत नाही, नाहीतर पुन्हा लोक म्हणतात की हे धर्मावरती घसारत, पण तसं नाही आहे. एका धर्माला एक न्याय द्यायचा आणि एका धर्माचा कार्यकर्ता जो आपल्या मेहनतीने आज एखादा बॅनर लावतोय आणि तो बॅनरमध्ये आक्षेपार्ह काही नाहीये. आणि साधारणपणे त्याचा मजकूर काय होता त्या बॅनरचा तुम्ही सांगा. बॅनरवरती आपण एवढंच लिहिलेलं होतं की कटेंगे तो बटेंगे आणि आवाज दूर दूर तक जाने चाहिए, जय श्रीराम. आणि मी असं म्हणतो की मी स्वतःला हिंदू म्हणतोच आणि मी हिंदुत्वासाठी काम करतोच. मी 12 बलुतेदार जे मातंग समाज असेल, दलित समाज असेल, चांभार असेल, लोहार असेल, मी या तरुणांना आणि या लोकांना सुद्धा मी हेच संबोधन सांगतो की तुम्ही स्वतःला दलित समजू नका, स्वतःला महार समजू नका किंवा कुठल्याही जातीचा समजू नका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला हिंदू म्हणायला शिकाल
त्या दिवशी तुमची प्रगती झाली. अन्यथा असे 100 आंबेडकर साहेबांनी जरी जन्म घेतला तरी सुद्धा तुमचा समाज बदलणार नाही. ही माझं स्पष्ट मत आहे आणि हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे माझी सर्व जाती धर्मातील बांधवांना हीच विनंती आहे की तुम्ही स्वतःला एका जातीचं समजू नका. तुम्ही स्वतःला हिंदू म्हणा. मी मराठा असून मी कधीही मराठा म्हणलं नाही, मी हिंदू म्हणतो. आणि मला वाटतं की मी हा व्हिडिओ मुद्दाम का करतोय की नक्की लोकशाही का ठोकशाही हे मला विचारायचं आहे. हा प्रश्न स्वतःला असून माझ्याकडे जे आज भारतीय संविधान आहे, या संविधानाने मला अधिकार दिलाय की कलम जे 19 आहे त्या कलमने प्रत्येकाला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असताना आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे. इतर धर्माने जर प्रचार प्रसार केला तर ते चांगलं, ते गुड बुकमध्ये. आणि जेव्हा एखादा हिंदू बांधव स्वखर्चाने याबद्दल प्रचार प्रसार करतो आणि तो काय करतो, तो सांगतोय की जास्तीत जास्त एकत्र येऊन मतदान करा. त्याने कुठल्या पक्षाचं नाव घेतलं नाही. तो जर एखादा विशिष्ट मुख्यमंत्र्याचा फॅन असेल, योगी आदित्यनाथ त्याचे गुरु आहेत, तो म्हणतोय त्याने दीक्षा घेतलेली आहे आणि त्यांचा जर तो फोटो लावत असेल तर यामध्ये निवडणुकी आचारसंहितेचा भंग होत नाही. आणि असं असतानाही त्याचा बॅनर काढून नेणं म्हणजे निवळ हुकुमशाही चालू आहे का, त्याला सांगायचं, त्याला नोटीस द्यायला पाहिजे, त्यावरती कारवाई केली पाहिजे. तो बिचारा आज फिरत हा माझ्याकडे आलाय. तो पोलीस स्टेशनलाही गेला, पण पोलीस स्टेशन तुमचं ऐकलं का हो? नाही, पोलीस स्टेशनचं असं म्हणणं आलं की संबंधित याची तक्रार असेल ते तुम्ही निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे करा किंवा त्यांचे वरिष्ठ कार्यालय BDO आहे, BDO कार्यालयाकडे करा. कारण कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यावरती डायरेक्ट FIR रजिस्टर होत नाही, हे मला पण माहीत आहे. आणि पोलीस स्टेशननंही मला तेच सांगितल्यामुळे मी त्यांच्याशी काही जास्त चर्चा केली नाही. मी साहेबांचा आदेश मानला आणि त्या पद्धतीनं मी सोमवारी BDO कार्यालय आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे. विषय आहे की खरोखरच या मतदारसंघात निवडणुका ह्या निपक्षपाती पार पडतील का? कारण एका ग्रामसेवकाचं हे कृत्य असेल तर ते खरंच निंदनीय आहे. काय चूक होतं याच्यामध्ये आणि काय चुकीचं होतं? कारण की त्या बिचाराने परमिशन मिळवल्या. आज पण तुम्ही कुठल्याही स्टँडवरती गेल्यानंतर 5-50 विविध बॅनर तुम्हाला दिसतील आणि सामाजिक बॅनर त्यांनी का काढला हा एक मुख्य प्रश्न आहे. आणि त्यामुळे मला म्हणायचं आहे की नक्कीच चाललंय काय? ही हुकुमशाही की दडपशाही आहे? आजही प्रशासन हे कोणाचं ऐकतंय? कोणाच्या दबावाला बळी पडत आहे का? ग्रामपंचायत एकाच्या ताब्यात असली म्हणून त्यांना आपलं घोडं दामटवायचं आहे का? आणि असल्या कार्यकर्त्यावर अन्याय का केला जातो? बरोबर की नाही? तर हा नाही, अन्याय तर खूप वर्ष 2 वर्ष झालं चालू आहे. कारण काँग्रेसची ग्रामपंचायतमध्ये सरपंच सत्ता जी आहे ती काँग्रेसचीच आहे. या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला अक्षरशः बॅनर लावणारा मंडपवाला मिळू दिला नाही 10 दिवस. माझ्याकडे जे परवानगी पत्र आहे ते 10 दिवसापूर्वीच्या तारखेचं असताना मला मिळून दिला नाही. आज सकाळी मी एक माझ्या जोडीदाराला हाक मारून स्वतः तिथं खड्डा काढून स्वतः तो बॅनर उभा केला. आणि अशा पद्धतीचा बॅनर अप्रत्यक्षपणे कुठल्याही प्रकारचं गैर नसताना जर तुम्ही हिंदू असून किंवा हिंदुत्वाचा त्याचा काहीतरी वेगळा विपर्यास करायचा आणि लिहायचं, याला काही अर्थ नाही. आणि माझी निवडणूक अधिकाऱ्यांना पलूस कडेगाव 285 मतदारसंघातल्या निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे मी सोमवारी रीतसर तक्रार दाखल करणार आहे की संबंधित ग्रामसेवक ढोक यांच्यावरती कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दबाव टाकला याची सखोल चौकशी व्हावी. जे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्या पुढाऱ्यांनी स्थानिक त्यांना दबाव टाकला का याची सखोल चौकशी व्हावी, याची मागणी आम्ही संबंधित अधिकाऱ्याकडे करणार आहोत. नक्कीच सचिनजी, तुमचं उद्दिष्ट तुमचं ध्येय खरंच चांगलं होतं, पण सगळ्यांना रुजतं असं नाहीये. एकेकाळी असं म्हणायचं की मला गाढव म्हणा पण मला हिंदू म्हणू नका. हीच अवस्था आज वांगीमध्ये तुमच्या बाबतीत झाली का असा प्रश्न माझ्या मनात आहे. खरोखरच गर्व से कहू आम्ही हिंदू आहोत असं म्हणणं म्हणजे पाप आहे का? परंतु तुमच्यासारखी लोक असं म्हणतात की जरी ते पाप असेल तरी त्या पापावरती माझा प्रथम अधिकार असेल, कारण की शेवटी हिंदुत्व आणि हिंदू असणं हे पुण्याचं काम आहे. आणि आम्ही आहोत हिंदू,
आणि ते जर सांगत असेल आणि त्या हिंदुत्वाच्या भावनेतून त्यांनी भगवे वादळ फाउंडेशन ही संस्था काढली आणि हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करत असेल, परंतु कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख न करता त्यांचे गुरु जे म्हणतात की योगी आदित्यनाथ की बटोगे ते कटोगे, हे जर त्यांनी लावलं असेल, यामध्ये कुठलाही संदेश नव्हता, एकत्र येऊन मतदान करण्याचा संदेश होता. त्या संदेशाला हरताळ फासण्याची किमया केली का, किंवा त्यांना भीती वाटली का, आपले हिंदू बांधव सगळे एकत्र होतील ही भीती वाटली का हो? कारण स्वतः आमदारांनी तो बॅनर आणि मला पाहिलेलं होतं, त्यामुळं कदाचित आमदारांना भीती वाटली असेल की हिंदू मतदार आपला फुटेल का, कारण हे त्यांची गैरसमजूत आहे. आम्ही कुठल्याही पक्षाचं किंवा कुठल्याही जाती धर्माचा त्या बॅनरवरती उल्लेख केला नव्हता. ज्या वेळेला मी ऊस दर आंदोलन केलं किंवा ज्या वेळेला मी 10 कोटी रुपये पूरग्रस्तांचे, स्थानिक आमदार जे आता आहेत विश्वजित कदम साहेब, ज्या वेळेला कृषी मंत्री असताना त्यावेळेला त्यांना अनुदान द्यायचं झालं नाही पूरग्रस्तांना, पण मी पूरग्रस्तांच्या 23 गावातील 1,500 कुटुंबांना मी त्यावेळेला बघितलं नाही हिंदू आहे का, मुस्लिम आहे का, ख्रिश्चन आहे का, बौद्ध आहे का, हे मी कोणत्याही जाती धर्माकडे बघून कुठलंही काम करत नाही. म्हणजे आजही मी जो काय बॅनर लावला तो केवळ आणि केवळ सगळ्यांनी एकजूट राहा या संदेश देणारा लावलेला होता. पण समोरच्याची जी बुद्धी आहे ती विनाशकारी आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही. मागील 1-1.5 वर्षाखाली आमदारांना एक चांगली संधी आलेली होती की त्यांनी तिथून एखाद्या चांगल्या पक्षामध्ये यावं. मी आता त्या पक्षाचं नाव घेत नाही, परंतु त्यांनी तो निर्णय कदाचित, मला वाटतं की खरोखरच तुमच्यावरती अन्याय झाला, तुम्ही त्या अन्यायाला निवडणूक अधिकाऱ्यांच्या पुढे वाचा फोडाल. माझं एवढंच म्हणणं होतं की जो माणूस प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की लोकांनी जास्तीत जास्त हिंदुस्थानासाठी, या संस्कृतीसाठी, या देशासाठी मतदान करावं. एका राज्याचा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्याचा तो फॉलोअर्स असेल, पण आपल्याला पोटशूळ उठण्यामागचं कारण काय? आणि म्हणून मला वाटतं की खरोखरच त्यांचं कार्य जे कौतुकास्पद आहे, त्यांना अनंत अडचणी आणल्या जात आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? तर ह्याच्यामध्ये आदरणीय योगी आदित्यनाथजी हे गोरखपूरच्या गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती आहेत. त्यामुळं नंतर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत किंवा एखाद्या पक्षाचे ते मुख्यमंत्री आहेत किंवा एखाद्या पक्षाचा चेहरा आहे म्हणून मी त्यांचा बॅनरवरती फोटो घेतलेला नाही. तर हे माझे गुरु आहेत आणि हे मठाधिपती आहेत, त्यांच्याकडून मी दीक्षा घेतलेली आहे. आणि गुरुचं अनुयायी करणं हे शिष्याचं कर्तव्य आहे, ते मी फक्त पाळलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग करणं काहीच नाही. असं नसताना सुद्धा गेली 10 ते 12 दिवस झाले जो काही त्रास दिला जातो आणि आजही चालू आहे, तर हा भयानक आहे. आणि याच्यातून मी सफर करत असताना मी न्याय मिळवणार आणि मी कायद्याच्या मार्गाने मिळवणार. यांनी निवडणूक आयोगाने जरी मला न्याय दिला तर उद्या मी कोर्टामध्ये ती कागदपत्र जमा करणार आणि मी कडेगावचे जे न्यायालय आहे त्या न्यायदेवतेमार्फत मी न्याय मागणार की मला हा बॅनर लावायचा आहे, माझ्यावरती अन्याय का. मी 2-2, 4-4 दिवस उपाशी राहून सुद्धा पोटाचे न जेवता त्या बॅनर बनवण्यासाठी पैसे राखीव ठेवून ते साठवून मी तो बॅनर बनवलेला आहे. असं असताना जर माझ्यावर अन्याय होत असेल तर माझी निवडणूक आयोगाला अधिकारी जे आहेत पोलीस कडेगाव मतदारसंघाचे 285चे त्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की याची सखोल चौकशी करावी आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग मी केलाय का, कुणी केलाय, संबंधित उमेदवारांनी केलाय, काय केलंय याची सखोल चौकशी करावी ही माझी विनंती राहील. एक कहावत आहे की जिसकी लाठी उसकी भैंस, पण असं होत नाही. ही लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला संविधान दिले, त्या संविधानाचे आम्ही पालक आहोत आणि त्यामुळेच आम्ही लोकांना मतदान करण्याचं आव्हान करू शकतो आणि आम्ही आमच्या समाजालाही करू शकतो. मालेगावची घटना आजही आमच्या स्मरणात आहे. धुळ्याची सीट जी आहे, येता येता मालेगावच्या एक गट्टा मतदानाने काय परिणाम केला. आणि तसंच जर एका बांधवाला माझ्या वाटत असेल की मतदान करावं, माझ्या समाजाने येऊन एकत्र लोकांनी येऊन मतदान करावं, कारण की त्याच्यासमोर काश्मीर फाईल आहे, त्याच्यासमोर केरला स्टोरी आहे, सगळी उदाहरणं आहेत आणि त्याने वाहून घेतलंय त्या हिंदू समाजासाठी. आणि अशा समाजाने एकत्र येऊन जर मतदान करावं. आज मला एवढं वाटतंय की योगींची दहशत फक्त उत्तर प्रदेशमध्ये नाही, या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यामधल्या कडेगाव तालुक्यामधील वांगी गावात सुद्धा योगी आदित्यनाथ यांची दहशत आहे, हे आज सिद्ध झालं. त्यामुळे योगीजी यांना खरंच सल्यूट आहे
कारण की त्याची दहशत एका ग्रामीण भागात आहे, उत्तर प्रदेशच्या एका मठाधिपतीची. ही हिंदुत्वाची ताकद आहे, ही त्या भगव्या रंगाची ताकद आहे, ही त्या तेजाची ताकद आहे. या तेजालाच घाबरून तुम्ही किती बॅनर काढणार? हा एक सचिन जाधव नाही, असेच बरेच सचिन जाधव आहेत की ते योगी आदित्यनाथ पासून प्रेरणा घेत आहेत आणि ते हिंदुत्वासाठी वाहून निघालेले आहेत. आणि ह्या छोट्या मुलाने एका गावात प्रयत्न केला, पण तो प्रयत्न बरीच थोडका आहे, हाणून पाडता येईल. परंतु मला तमाम माझ्या व्ह्युअर्सला आणि जे पाहतायत त्यांना विनंती आहे की हा शेअर करा, की लोकांना हिंदुत्वाची, देशप्रेमाची, संस्कृतीची भावना ही जागृत झालीच पाहिजे. आणि खरोखरच अशा माणसाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर की नाही? बरोबर आहे. मागील 15 दिवसापूर्वीच वैशाली डवरी या मुलीला, हिंदू मुलीला कडेगावमधून सलील बागवान या मुलाने लव जिहादमध्ये फसवून नेलं, पळवून नेलं. बर. आजही तिचा थांगपत्ता नाही. त्याच्या आधी माझ्या डोळ्यासमोरची घटना आहे फेब्रुवारी मधली रुपाली मोरे नरसिंहवाडीची, की ती आज बेपत्ता आहे. फक्त माझी विनंती आहे हिंदू बांधवांना की तुम्ही ज्या वेळेला अशा लव जिहादच्या किंवा अशा घटना घडतील त्यावेळेला कृपया तुम्ही मिसिंग कंप्लेंट, हरवली म्हणून कंप्लेंट पोलीस स्टेशनला करू नका. त्याचे कंप्लेंट करण्याची पद्धत वेगळी आहे, त्याच्यावरती कायदे कानून वेगळे आहेत. मिसिंग म्हणून तुम्ही कंप्लेंट नोंदवली तर ती तुम्हाला कधीच मिळणार नाही. पण जर तुम्ही त्या मुलीला फूस लावून पळवून नेलं, दबाव टाकून पळवून नेलं, धमकी देऊन नेलं, आमिष दाखवून नेलं, अशा पद्धतीची तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करा. ती आपली भगिनी 8 दिवसाच्या आत आपले पोलीस बांधव तुमच्या घरी आणून, आपल्या घरी आणून तिला सोडतील. धन्यवाद सचिनजी. तुम्ही खरोखरच तुम्ही या ठिकाणी माझ्या ऑफिसमध्ये आलात आणि तुम्ही सांगितलं की मोहिते साहेब की माझा आवाज कोण ऐकणार नाही, कारण पत्रकार यामधले कोणी माझी बातमी छापत नाही किंवा देत नाही. मी एवढं काम करतोय, तुम्ही माझा आवाज व्हा आणि तुम्ही हे माझ्यावरती विश्वास दाखवा. आणि खरोखरच आजचे पत्रकारांना झालंय काय? माझ्या मनात प्रश्न आहे की खरं दाखवणार, खरं बोलणार हे पत्रकार भीत आहेत का? शोध पत्रकारितेचा अंत झाला आहे. एकावरती अन्याय होत असेल तर बाळशास्त्री जांभेकरांपासून तर टिळकांपासूनची परंपरा आपल्याकडे आहे की अन्यायावरती आवाज उठवणारे कोण? तर पत्रकारिता आहेत, पत्रकार आहेत. दुर्दैवानं अशी पत्रकारिता आता दिसून येत नाही. यांचा आवाज बनणार कोण? आज असंख्य फोन मला या कडेगाव तालुक्यापासून पलूस तालुक्यातून मला येत आहेत की मोहिते साहेब आमचा आवाज तुम्ही बना, आमच्या मनात इच्छा आहे तुम्हाला सांगायची. कारण की कुठलंही वर्तमानपत्र, कुठलंही चॅनेल, कुठलंही असेल ते आमची दखल घेत नाही किंवा आमची बातमी छापत नाही. याचं कारण जर त्यांना विचारलं तर ते अतिशय आर्थिक गणित फार मोठं आहे. ते तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला समजू शकत नाही किंवा तुम्ही ते करू शकत नाही. अशा बंधनात, आर्थिक बंधनात अडकल्यामुळे पत्रकारितेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे मला वाटलं या बांधवाला माझ्याकडे बोलवावं आणि त्याच्या मनात ज्या वेदना आहेत, भावना आहेत त्या तुम्हाला सगळ्यांना ऐकून दाखवत की कशा प्रकारे आजही हा भारत देश आहे, हा बहुसंख्य हिंदू या ठिकाणी आहेत, तरी आजही हिंदूंचं कशा प्रकारे दमन चाललंय. पाकिस्तान नाहीये, मी वांगीतली घटना सांगतोय की योगी आदित्यनाथचा बॅनर वांगी गावामध्ये चालत नाही. कदाचित उद्या टिपू सुलतानचा चालेल, परंतु आमच्या योगी आदित्यनाथचा का चालू शकत नाही? ही फार मोठी शोकांतिका आहे. या शोकांतिकेसाठी हा व्हिडिओ जनजागृतीसाठी बनवलोय. आगामी काळात विधानसभा येणार आहे, दक्ष राहिलं पाहिजे. हिंदू समाजाने दक्ष होऊन 100% मतदान केलं पाहिजे. नाहीतर आज माझ्या या बांधवाची जी व्यथा आहे ती व्यथा कदाचित तुमची होईल. फॉर्मॅट वेगळा असेल, सगळं वेगळं असेल, परंतु येणारं संकट भयानक आहे. या संकटाची चाहूल म्हणजे हे एक छोटंसं उदाहरण आहे, छोटंसं उदाहरण. कदाचित याने बोलायची डेअरिंग केली, बोलला, अशी असंख्य उदाहरण होत आहेत जी आपल्या समोर येत नाहीत आणि ते आली पाहिजेत. यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे. शेवटी आपल्या मतांचा गट्टा फार महत्त्वाचा आहे. एकत्र येऊन मतदान केलं तर तुमच्या शक्तीपुढे कोणी टिकू शकत नाही. बरोबर की नाही? बरोबर आहे. आणि मी माझे गुरुवर्य जे योगी आदित्यनाथ साहेब आहेत त्यांच्यासाठी एकच वाक्य म्हणेन की डर होना चाहिए, वो आपण के दिल में नहीं, सामने वाले के दिल में होना चाहिए. येस. आणि मला वाटतं अमित शहा लोकसभेत म्हणाले होते की कुछ डर अच्छा होता है. त्यामुळे कदाचित कोण घाबरेल की नाही, पण ह्या एका बॅनरमुळे, या पठ्ठ्यामुळे नक्कीच
या वांगेगावची जमीन हादरून ठेवली आणि मी सगळ्यांचे धन्यवाद मागतो. सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ही परिस्थिती गावाची आहे. तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही बॅनर लावून बघा, तुमचा बॅनर तो कसाच काढला जाईल, असाच अन्याय होईल. त्यामुळे माझा प्रश्न आहे, ही लोकशाही आहे का ठोकशाही आहे का हुकुमशाही आहे? त्यामुळे विश्वजित कदमांना हा प्रश्न आहे माझा. विश्वजित, तुमचं चाललंय काय? लोकशाही आहे आपल्या मतदारसंघात का ठोकशाही आहे का हुकुमशाही आहे? सामान्य माणूस मतदानाचं आव्हान करू शकत नसेल तर त्याने कसलं आव्हान केलं पाहिजे? तुमचे ग्रीटिंग वाटलेले चालतात, तुमचे घड्याळ वाटलेले चालतात, तुमचे कॅलेंडर वाटलेले चालतात, सर्व नेते आपापल्या प्रचार करतायत, पण हा कुठल्याही पक्षाचा कॅन्डिडेट नाही आहे, ह्याचा कुठलाही पक्ष नाही आहे. ह्याचा पक्ष 100% मतदान करावं हा पक्ष असतानाही या पक्षाला जो सरकारचा पक्ष हा घेतोय, दुर्दैवानं सरकारनं हे केलं पाहिजे, परंतु हा जनजागृती करतोय. एक बॅनर हटवून जमणार नाही. जर तुम्ही सगळ्यांनी निश्चय केला की ह्यावेळी परिवर्तन करायचं आहे, परिवर्तन अटळ आहे, तर अशी धडकी त्यांच्या मनात भरेल आणि असले बॅनर हटवण्याचं कृत्य करणार नाही. सर्वांना आगामी विधानसभेमध्ये मी आवाहन करतो की प्रचंड प्रमाणात मतदान करा, मोठ्या संख्येने मतदान करा. दुपार पाहू नका, ऊन पाहू नका, पहिले मतदान फिर जलपान हे करा. आणि हा व्हिडिओ जो आपल्या बंधूवरती अन्याय झाला तो जास्तीत जास्त तुम्ही सर्क्युलेट करा, जेणेकरून वस्तुस्थिती सगळ्यांना माहीत पडेल. मीही बरेच व्हिडिओ अपलोड करतोय. माझा हा प्रश्न क्रमांक 22वा आहे आणि प्रश्न टाकतोय, आपण निर्भीड राहिलं पाहिजे, कारण की आपल्याबरोबर भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधानाची ताकद ही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे निर्भीड राहावा, सजग राहावा हीच विनंती आपल्याला करतो. आणि मी खरोखरच या सचिन रावाचे धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. भारत माता की जय. जय. धन्यवाद.